ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस गुरेना कृपादान केले संती कृपादान केले संती कल्पांती सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आस गुरेना तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा हेची देवा भूतम म्हणविता त्यांचे दास पुढे आस गुरेना विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडरीका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी राधा मेरी स्वामिनी मैं राधा जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस गुरेन। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी चिंतन निरूपणा करता निवडला अभंग पंचम वेद निर्माती नवी नवी मराठी माणसाच्या मनावरती आधिराज्य गाजवणारी इंद्रायणीच्या काठावरती उठलेलं भक्तीचं वादळ वारकरी संप्रदायाच्या विशाल अशा वटवृक्षाला लागलेले गोंडस्थळ म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबाराया। जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी त्यांनी करून घेतली।
तुकोबराया यांचा 4 चरणाचा संतांच्या संगतीबद्दल महत्व सांगणारा अभंग आज चिंतन निरूपणाकरिता निवडलेला आहे. विठ्ठल त्यांच्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा बरं का सर्वांनी. हा, सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन आणि सेवेला प्रारंभ. आपल्या गावामध्ये अत्यंत दुःखद घटना घडली. मला वाटतं ज्यांनी नुकताच आता हरिपाठ करून जे घरी गेले होते, बाबांचं नाव काय होतं? कडूजी बाबा या ठिकाणी हरिपाठ भगवंताचं नामचिंतन करून घरी गेले होते आणि साक्षात म्हणजे वारकरीच होते बरं का ते. याला म्हणतात महाराज असली वारकरी, वारकऱ्याचं रक्त. तुकोबराय म्हणतात ना, इतके दिवस मी लोकांचा जो काही त्रास सहन केला, अट्टहास केला, 42 वर्ष परमार्थ केला, तो कशासाठी? साक्षात भगवान परमात्मा मला त्या ठिकाणी न्यायला आले. आज बाबांचं ते तुकोबरायांसारखंच जाणं झालेलं आहे बरं का या ठिकाणी. काय तुकोबरायांसारखंच या ठिकाणी बाबांचं जाणं झालेलं आहे. तुकोबराय म्हणतात, अरे इतके दिवस मी तुमचा उगाच त्रास सहन नाही केला, उगाच तुमचा मी शिव्या नाही खाल्ल्या, याकरता मी याच्यासाठी अट्टहास केला. कशा करता? याच्यासाठी केला होता अट्टहास. कशा करता? शेवट गोठवण्याकरता मी अट्टहास केला होता. आणि आज खरंच महाराज तुमच्या गावातील वारकरी या ठिकाणी ज्यांना आपला शेवटचा श्वास सोडलाय, त्यांचा आज शेवट गोड झाला. याला म्हणतात शेवट गोड होणं. काय याला म्हणतात शेवट गोड होणं महाराज. काय किती त्यांचं भाग्य, किती महत् भाग्य म्हणावं. एवढ्या मोठ्या हरिनामामध्ये अजून सुद्धा ऐकते, कीर्तन सुद्धा ऐकत असतील. किती पुण्य महात्मा महाराज, किती पुण्य महाराज माणसाचं म्हणावं. असो तरी सुद्धा भरपूर या ठिकाणी पब्लिक कीर्तनासाठी जमलेली आहे. शॉर्टकट, कमी वेळात आपल्याला पचल, आवडल इतपत शॉर्टकट. थोडं अमृत थोडं जरी पिलं तरी अमरत्व प्रदान करणार आहे आणि जास्त जरी पिलं तरी सुद्धा अमर करणार आहे. कीर्तन थोडं जरी ऐकलं तर तुम्ही सुधारणार किंवा नाही हे तुमचं तुम्हाला माहिती आहे, पण मला जेवढं सांगायचं मी तेवढं सांगणार आहे. विठ्ठल आणि ज्यांचं नाव विसरून राहिले बरं का, भागवताचार्य, सुप्रसिद्ध कीर्तनकार आमच्या निर्गुणाताई. एवढा मोठा महाराज कीर्तनाचा कथेचा व्याप असताना सुद्धा माझ्यावरती एवढं नितांत प्रेम आहे. खरंच अंतःकरणामध्ये थोडा सुद्धा गर्व नाही महाराज ताईंच्या. या ठिकाणी एवढं ताप त्यांना असून सुद्धा कीर्तनासाठी उपस्थित आहेत. ताईंच्या मनापासून आभार बरं का. ताईंसाठी सर्वांनी डोळ्यात काय वाटतं. सेवेकरता निवडला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. सर्वांगाचे कान करून माझ्याकडे लक्ष द्या. सेवेकरता निवडला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराज संतांच्या संगतीबद्दल महत्व सांगतात. सर्वांना समजते ना माझी भाषा? संतांच्या संगतीबद्दल महत्व सांगतात महाराज. माणूस घडतो तोही संगतीनं आणि माणूस बिघडतो तोही संगतीनं. माणसाचं उत्थान होतं तेही संगतीनं होतं आणि माणूस लयाला जातो तोही संगतीनं जातो. बाबा आमच्या मराठवाड्यामध्ये एक म्हण आहे बरं का, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही. पण तुमच्याकडे पण आहे का? आमच्या इकडे माणसं मेल्यावर जातात. तुमच्याकडं हा मेल्यावर जातात का? सारखंच आहे मग जवळपास. हे बघा, एखादा काळा माणूस जर गोऱ्या माणसाच्या जवळ शेजारी बसला तर त्याचा कलर बदलण्याची गॅरंटी मी तुम्हाला देणार नाही, पण याच्या अंगातले गुण मात्र याच्या अंगात यायला वेळ लागणार नाही.
हा संगतीचा फार मोठा महाराज मानवी जीवनावर होणारा परिणाम आहे. कबीरदास महाराज म्हणतात, एक सुंदर कबीरदास महाराजांनी यासाठी दोहा खर्च केला. जो जैसी संगती करी वैसे ही फल लेन, कदले स्तीप भुजंग एक गुण तीन गुण. बघा, आपण सर्वजण शेतकरी मंडळी आहात. आपल्याकडे महाराज शेतामध्ये विहीर आहे सर्वांकडे, कुणाकडे बोर असेल, पाण्याचे अनेक स्रोत आपल्याकडे आहे. आपण शेतामध्ये सध्या काय पीक घेतलंय? सोयाबीन घेतलं का तुमच्याकडे? उलटाचे मग सगळं तुमच्याकडे तूर आहे का? बरं असो, आपापल्या कुवतीनुसार असेल. तुम्ही सर्वजण शेतकरी मंडळी या. तुमच्या शेतामध्ये विहीर आहे, काय करा तुम्ही? कारलं लावा, मिरची लावा आणि ऊस लावा. त्याच विहिरीचं त्याच बोरचं पाणी मारा, त्या कारल्याला सोडा. त्याच बोरचं पाणी त्याच विहिरीचं कमी पाणी कशाला सोडा? मिरचीला सोडा, ऊसाला सोडा. ऊसाला कसं बनवून बाबा ती? ऊसाची चव कशी असेल? त्याच पाण्यामुळे गोड असेल, बरोबर ना? तेच पाणी तुम्ही मिरचीला सोडा, कशी गोड लागेल बरं मिरची? मिरची किती गोड लागते ना मुलींनो? कशी लागते ना? तिखट लागते ना? हा, मिरची तिखट असते. मला काय सांगायचंय, पाणी एकाच विहिरीचे. काय? पाणी एकाच विहिरीचे. माझ्याकडे सर्वांगाची कान करून लक्ष दे बरं का. पाणी एकाच विहिरीचे. सोडलं महाराज, संगतीमध्ये बदल झाला. काय? संगतीमध्ये बदल झाला, माणूस बिघडतो आणि घडतो सुद्धा. आम्ही बी घडलो, तुम्ही बी या ना आमच्या संगती येऊन घडा. कधी घडा? आता गावामध्ये महाराज एवढे मोठे कार्यक्रम म्हणल्यावर, एवढे मोठा खर्चाचा परिणाम म्हणल्यावर लोक बिघडण्याची लक्षणं म्हणतील ना. कशा करताय गावामध्ये कार्यक्रम? सुधारण्या करताय का बिघडण्या करताय? बरं, काय परिवर्तन काय होतंय? आपला समाज प्रबोधून काय होते? थोडासा विचार करा त्याच्याकडे. काय फायदा एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचा? 2 दिवस तुम्ही ऐकणार, घरी जाऊन सोडून देणार. काय परिवर्तन काय होते? विचार करा ना थोडासा. परमार्थ खूप वाढला हो, भरपूर. सासा हो, तुम्ही नका बोलू, सुनांनो, सासांना बोलू द्या. जात्यावर दळायची की नाही आजी? बघा, आजी बोलायला लागल्या, जात्यावर दळायच्या. आता टेन्शन आहे का? पहिल्या महाराज बाया किती वाजता उठायच्या? पाठीमागच्या. तुम्ही म्हणसाल मा इकडच्यांनाच बोलले, आम्हाला तर बोलच नाही झाली. आजी किती वाजता उठायच्या तुम्ही? किती वाजता उठायच्या माय तुम्ही? मला ऐकायला येत नाही बरं का. बघा 4 वाजता उठायच्या म्हणत आहे. किती वाजता? 4 वाजता. आताची गवळण किती वाजता उठती? 7 लई लवकर म्हणल्या हो तुम्ही. तोंडाने कबूल व्हायला लागल्या मला 7 वाजता. काही टेन्शन नाही महाराज. रांगोळ नाही, ते उभ्यानच फरा झाडून काढायचं. पहिलं महाराज सारवावं लागायचं, रांगोळी काढावं लागायची, दळावं लागायचं, काढावं लागायचं. आता टेन्शन आहे का? आता गवळण दळत नाही महाराज, गवळी दळतो. घेतला डबा की चक्कीवर. महिलांना अजिबात टेन्शन नाही, कोणत्याच गोष्टीचं टेन्शन राहिलं नाही महाराज. का? जमाना बदलत चालला ना. पूर्वी पाण्याला कुठं जावं लागायचं? गावाच्या बाहेर कुठंतरी विहिरीवरती. आता टेन्शन आहे का? आता गावामध्ये महाराज किती मोठी सुविधा झाली. ग्रामपंचायतने केवढी मोठी सुविधा तुम्हाला उपलब्ध करून दिली. गावामध्ये मोठा सगळी टांका टाकी ती, आणि दारादारी नळ योजना आली की नाही? बायने त्याच्यापुरते टोकं लावलं हो बाबा. नळी खूप असते त्याच्यामध्ये, आणि घरात सगळ्या घराने हिंटी पाणी फिरवत फिरता की नाही? आतापर्यंत सध्याची परिस्थिती बरी आहे. काही दिवसानंतर महाराज नवऱ्याने जर पाणी मागितलं ना तुम्हाला, बाया हातात ग्लास देणार नाही, तो तोंडात नळी तोंड तिला त्यांच्या. इतका जमाना बदलत चालला महाराज, काय सांगायचं तुम्हाला. आयरन आतापर्यंतच्या महाराज लोकांना पाहायला आणि बघायला मिळते. कुणाच्या घरी असते आयरन? पटापट बोलत चला. महिला मंडळ पाठीमागच्या बोलत नाही का तुम्ही? बरं, घरी तुमच्या मालकांनी असं शांत असतं का तुम्ही? तुमची इमानदारी तुमच्या जवळ. तुमच्या घरी जर तुम्ही इतपत शांत जर बसत असताल तर देवाची कृपा म्हणायला हरकत नाही बरं का. थोडंसं बोलत चला. कुणाच्या घरी असते आयरन? लोहाराच्या. लोहार म्हणजे आता पुढचं नाही बोलायचं आपल्याला, लोहाराच्याच घरी आयरन असते बरं का. महाराजांनी एक प्रक्रिया सांगितली. काय? खरा हिरा आणि खोटा हिरा ओळखायचा असेल तर काय करायचं? हिरा घ्यायचा आणि आयरनीवर ठेवायचा बाबा. खरा हिरा आणि खोटा हिरा ओळखायचा, याच्याकरता वरून काय घ्यायचं? घन घ्यायचा, आणि वरून घनाने हिरा हाणायचा आयरनीवर. हिरा वाचे मारता लोकाने, तो ते मला पावे डोला करता
या हिऱ्याची ओळख. तुम्हाला पटतंय का होईल? पटतंय का तुम्हाला? ताईनी प्रमाण दिलं, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला असा अनमोल किमतीचा हिरा असणारा महाराज तुकोबरायांनी सांगितलं, तो जर ढेकणाच्या जर संगतीत गेला तर तो भंगून जातो. याच्यावर तुमचा विश्वास बसतो का? माझा तर नाही बाबा बसत, तुमचा बसतो का? आज व्रत आहे का तुमचं न बोलण्याचं? भागवतामध्ये सांगितलं काही नाही बोलायचं म्हणून. हा अहो थोडंसं हसतं खेळतं मी याच्या, मला एकटीला कीर्तन काही गुरुत्व दिलं नाही तुम्ही. हा एकट्या माणसाचा खेळ नाही हो, एकट्याचा नोरी खेळ म्हणून मेळ मिळविला की वजनविलाय. या ठिकाणी मी जर एकटी असते, हे गायनाचार्य मृदंगाचार्य तुम्ही श्रोती नसते, तर मला कीर्तन करायला काही मजा येते का? अजिबात नाही महाराज. अरे एकट्याला कोणतंच काम जमत नाही. तुम्हाला काय सांगायचंय, साधी दारू जरी प्यायची असेल, तरुण वर्ग, साधी दारू जर प्यायची असेल तर एकट्याला प्यायला मजा वाटत नाही. असा ग्लासाला ग्लास मारणारा आणि चस म्हणणारा कोणीतरी असावं लागतो. असा एक पेणाराचा माणूस आहे बरं का. हा मग मला सांगा, एवढा मोठा मारा हरिनामाचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे, समागमाशिवाय बोलल्याशिवाय कसं काय जमणार आहे? हा जमणार कसं काय? त्याच्यामुळे थोडंसं चेहरा हसता ठेवा बरं का. विठ्ठल ढेकणाच्या संगतीत आल्याच्या नंतर हिरा भंगतो महाराज. त्याला महत्वही देऊ नका, महत्व अर्ध्याच चरणाला द्या. कुसंगी नाडला साधू तैसा किंवा तैसा. कुसंगानं महाराज हिरा भंगू शकेल याच्यात काही नवल नाही. तुकोबराय म्हणतात कुसंगानं साधू पुरुष सुद्धा बिघडू शकतो. याच्यासाठी महाराज पंचतंत्रामध्ये एक उदाहरण आलेले, असंग संग दोषेन साधोयांती विक्रियाम दुर्योधन प्रसंगीन भीष्म गोहणे गतः. या ठिकाणी महाराज संस्था चालू असणारे आमचे मालक महाराज आहेत, ज्यांचं संस्थेमध्ये सध्या शिक्षण चालू आहे. दादा या ठिकाणी आहे. पंचतंत्रामध्ये उदाहरण आले, भीष्माचार्यासारखा इच्छामरणी, थोडासा आवाज नका येऊ निक्षेप होते. भीष्माचार्यासारखा इच्छामरणी, भीष्माचार्यासारखा भगवत भक्त, भीष्माचार्यासारखा धनुर्धारी, इच्छामरणी असणारा महाराज भीष्म पितामह. त्यांना सुद्धा विराटाच्या घरी महाराज गायी चोरण्याची इच्छा झाली बाबा, गायी चोरण्याची. पंचतंत्रामध्ये उदाहरण आलेलं आहे. अरे महायुद्ध पूर्ण संपलेलं आहे महाभारताचं, आणि भगवंत पाची पांडवांना, लक्षपूर्वक ऐका माझ्याकडे लक्ष देऊन, भगवंत पाची पांडवांना घेऊन कुठे गेले? भीष्म पितामहाजवळ. भीष्म पितामह 52 दिवस झाले, किती? 52 दिवस झाले बाणाच्या शय्येवरती पडून आहेत महाराज. एका एका बाणाची वेदना 100 विंचू चावल्याप्रमाणे, 100 विंचू चावल्याप्रमाणे. आणि विशेषतः बघून घ्या बरं का, शेवटी ती इच्छामरणीच बाबा. भगवंतांनी काय केलं? पाची पांडवांना घेतलं आणि भीष्म पितामहाजवळ आले. पितामहा, सर्वांनी महाराज पितामहांना नमस्कार केला. कसं काय येणं केलं? भीष्म पितामहाने विचारलं. काही नाही पितामह, पांडवांना तुमच्याकडे जो काही ठेवाय, जे काही ज्ञान आहे, आतापर्यंत जेवढे तुमच्याकडे काही विद्वत नाही, तुमच्याकडून त्यांना काहीतरी ज्ञानार्जित व्हावं, त्यांना काही बोध मिळावा, या उद्देशाने मी तुमच्या दर्शनासाठी त्यांना आणलेलं आहे. ऐका बरं का, समोरचा किस्सा फार महत्वाचा आहे. बरं म्हणे, काय हरकत नाही. पहिल्या सुरुवातीला महाराज विष्णू सहस्त्रनाम दिलं. कुणी? भीष्म पितामहानी. कुणाला? पांडवांना. लक्षपूर्वक ऐका. आणि त्यानंतर महाराज पांडवांना, धर्मराजाला उपदेश केला. काय? दान धर्मान, राजधर्मान, मोक्ष धर्मान, विभागश, स्त्री धर्मान, भगवत धर्मान, समसव्यास योगतः. भागवतामध्ये श्लोक आलेला आहे. राजा, दान करणं हा राजाचा परम धर्म आहे. माणूस जर महाराज 10 रुपये कमवत असेल, 100 रुपये जर कमवत असेल, त्यातला तिसरा हिस्सा 10 रुपये महाराज माणसाने परमार्थामध्ये खर्च करावा. दान धर्मान, राजधर्मान, प्रजेमध्ये जर आपल्या प्रजेवरती जर अन्याय अत्याचार जर होत असेल, तर राजाने आपल्या डोळ्याने तो प्रजा जनांवरती होणारा अत्याचार अजिबात बघू नये. आणि शेवटी सांगितलं काय? स्त्री धर्मान. स्त्री धर्मान म्हणल्याबरोबर राजा, तुझ्या प्रजेमध्ये जर एखाद्या स्त्रीवरती जर अन्याय होत असेल, माता माऊलीवरती महाराज विक्षेप एखाद्या होत असेल, तर तू तुझ्या नजरेनं बघितलं नाही पाहिजे. असा पितामहांचा सुंदर उपदेश चालू असताना द्रौपदीला सोबत आणलेलं होतं बाबा. द्रौपदीला हसायला आलं. द्रौपदी म्हटली, काय पितामहांचा सुंदर उपदेश चालू आहे? पितामहांचा असा उपदेश चालू असताना द्रौपदी हसली, खटकन हसली. पितामहांचं लक्ष विचलित झालं आणि द्रौपदीकडे लक्ष गेलं. लगेच थांबले. विचारलं, द्रौपदी, का ग आत्ताशी जे तू हसली, तुझ्या हसल्यामार्फत मला कारण तरी कळलं पाहिजे. ऐका बरं का, स्त्रीने कधीच विनाकारण हसू नये.
पितामहा काय बोलले तुम्ही? अगं मी काय विचारतोय तुला, आता जे तू हसलीस ना, तुझ्या हसण्यामागचं मला कारण कळलं पाहिजे. कारण पितामहा काय नाही, उगाच हसले मी. काय म्हणली द्रौपदी? पितामहा मी उगीच हसले, काय नाही माझ्या हसण्यामागचं कारण. त्यावेळेस पितामहा म्हटली, द्रौपदी माझ्या घराण्यातली, माझ्या राज्यातली कुलवधू कधीही विनाकारण हसली नाही. आणि आज तुझ्या हसण्यामागचं मला कारण कळलं पाहिजे. काय? तुझ्या हसण्यामागचं मला कारण कळलं पाहिजे. द्रौपदी सांग, तुझ्या हसण्यामागचं कारण आहे. कारण माझ्या घरातली नवविवाहित कुलवधू अजिबात विनाकारण हसत नाही. पितामहाला महाराज द्रौपदी म्हणते, पितामहा तुम्हाला माझ्या हसण्याचं कारण जाणून घ्यायचंय? हो म्हणे, मला तुझ्या हसण्यामागचं कारण जाणून घ्यायचंय. तर ऐका पितामह, द्रौपदीचे महाराज रागाने डोळ्याने लाल लालबुंद झाले, ओठ रागाने फडफडायला लागले आणि द्रौपदी बोलायला लागली, पितामहा काय तुमचा धर्मराजाला सुंदर उपदेश चालू येऊ? म्हणजे कसं काय? आत्ताची तुम्ही सांगितलं, स्त्री धर्मान एखाद्या राज्यामध्ये तुमच्या एखाद्या स्त्रीवर जर अन्याय अत्याचार होत असेल तर राजाने तो डोळ्यांनी पाहिलं नाही पाहिजे. सांगा पितामह, ज्या वेळेस मला तो दुःशासन निर्वस्त्र करून होता वस्त्र त्या सभेमध्ये, त्यावेळेस तुम्हाला हा श्लोक पाठ नव्हता का? का त्यावेळेस तुम्ही त्या सभेमध्ये हजर नव्हतात? सांगा ना तुम्ही. तेव्हा तुम्हाला हे ज्ञान, तुमचं तत्वज्ञान कुठे गेलं होतं? त्यावेळेस महाराज भीष्म पितामह काय म्हणतात, फार महाराज महत्वाची गोष्ट आहे. भीष्म पितामह म्हणतात, द्रौपदी तुझी सगळी गोष्ट खरंय. त्यावेळेला मी अन्न दुर्योधनाचं खाल्लं होतं आणि संगतीही दुर्योधनाची केली होती. काय? जैसा खावे अन्न तैसा होवे मन, जैसा पिले पाणी तैसे बोले वाणी. म्हणून महाराज माणसांनी अन्न शुद्ध खावं. काय? त्यावेळेशिवाय जेवलं नाही पाहिजे. बरोबर की नाही? हा, पाण्यात थोडा जरी बदल झाला तर इकडे घसे बदलतात आणि इकडे पाण्यात थोडा जरी बदल झाला तर रस्त्याने नीट चालता येत नाही महाराज. हा पाण्यातला बदल आहे बरं का. काय? संगतीनं महाराज भीष्म पितामहासारखी बदलले. तुम्ही आम्ही बिघडू याच्यात नवल अजिबात नाही. मला विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. ज्याच्या संगतीत तुम्ही राहसाल, मोठ्याची माणसाने कधी सुद्धा संगती करावी महाराज. मोठं व्हायला बाबा अजिबात वेळ लागत नाही. अरे तो वाल्याकोळी तुम्हाला सर्वांना माहिती, किती पाप केली होती त्या वाल्याकोळीने, किती पाप केली होती. इतका पापी होता तो वाल्याकोळी, इतका पापी होता, इतका पापी होता. त्यानं जीव इतके मारले होते, जीव नाही बरं का, माणसाचे जीव इतके मारले होते, त्याच्या पापाची गणना सुद्धा करता येत नाही. हा, एवढा पापी असणारा, इतका दुराचारी असणारा वाल्याकोळी, त्याला नारदची संगत घडली. कुणाची? पाठीमागचे थोडेसे बोलाव माझ्याशी. कुणाची संगत घडली? नारदजीची. परिणाम काय झाला? केले रामायण रामाधी, पोळी याची कीर्ती वाढली गहन. वा वा वा, केले रामायण रामाधी. मला काय सांगायचंय, एक डाकू जर साधू पदापर्यंत पोहोचू शकतो, एक डाकू जर महाराज रामायण देऊ शकतो, तर तुम्ही आम्ही काहीच पाप केले नाहीत ना? थोडासा विचार करा. काही पाप केले, आपली काय पापच काय सांगा? विचार करा थोडासा तुम्ही आपल्या पापाचा. खाऊन खाऊन तुम्ही फक्त 50-60 कोंबडी खाल्ली असतील आता उद्या आयुष्यामध्ये. याच्यापेक्षा काहीतरी पाप आहे का? इमानदारी सांगून बोला, काहीतरी पाप आहे का याच्यापेक्षा जास्त? काहीच नाही ना आपलं. हा, त्यानं माणसं इतकी मारली, त्याच्या पापाची गणना सुद्धा करता येत नव्हती. आपण तेवढे मुळीच पापी नाही. कधीतरी त्या वाल्या कोळ्याच्या जीवनाचा उद्धार विचार करावा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा. महाराज विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची. साबुली नसावी, साबुली नसावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची. साबुली नसावी, साबुली नसावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची. कुणाची संगती सांगितलेली आहे? संगती करावी
दुर्जनाची दुर्जनाची सावली सुद्धा नको महाराज. अरे दुर्जनाचं अन्न सुद्धा माणसानं खाऊ नये. महिला मंडळ, दुर्जनाचं अन्न सुद्धा माणसाने खाल्लं नाही पाहिजे. मन बिघडतं माणसाचं मन. ज्या बाईचं अन्नामध्ये मन आहे, इच्छा नाही अजिबात अन्न महाराज ग्रहण सुद्धा करायचं नाही, पूर्ण मन बिघडतं माणसाचं. विचार करा थोडासा. इतका सुंदर भगवंतांनी आपल्याला नरदेह दिलाय महाराज. कुणाकुणाची आपण संगती करू शकतो, कुणाकुणाच्या संगतीमध्ये आपण जाऊ शकतो. 4 जणांची आपण संगती करू शकतो. थोडासा विचार करा. जीव हा जीवाची संगत करू शकतो 1, जीव हा जडाची संगत करू शकतो 2, जीव हा देवाची संगत करू शकतो 3, जीव हा संतांची संगत करू शकतो 4. एका मुद्द्यावरती थोडं आपण चिंतन करू आणि अभंगाकडे जाऊ. बघा, जीवानी हा जडाची संगत केली. जड कशाला म्हणलेलं? वेदांत शास्त्रामध्ये जड शब्द कुणाला दिलाय? या संसाराला जड म्हटले महाराज. काय? या संसाराला जड म्हटलेला आहे कारण हा संसार इतका दुःखदायक आहे, एवढा दुःखदायक आहे महाराज. कुठं अजिबात सुख नाही महाराज. या संसार नगरी संसार नगरी बाजार भरला ग बाई. संसार नगरी बाजार भरला ग बाई. संसार नगरी बाजार भरला ग बाई. ओ यात सुख नाही हो, त्यात सुख नाही. 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 संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसारामध्ये महाराज बाजार भरलाय, पण कशाचा? या संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. कशाचा बाजार भरलाय? दुःखाचा. दुःखालयम शाश्वतम. काय म्हणलंय? भोजनालयात जसं महाराज भोजनालय, पुस्तकालय, तसं या संसाराला दुःखालय म्हटलंय. काय? दुःखालय. ज्याच्यामध्ये फार सारं भांडार असतं त्याला काय म्हणतात? जेवणालय, पुस्तकालय, पुन्हा दुःखालय. त्याच्यामध्ये भांडार भरलेलं आहे त्याला म्हणतात महाराज लय. शब्द लिहिलाय लय. किती सुख आहे संसारामध्ये. आतापर्यंत तुम्ही सांगा खरंच किती सुख आहे सासवांनो. नातू झाले, पुतू झाले, लग्न झाले, सगळं झालं, किती सुख आहे. हा बरं कशानं सुख होईल? थोडंसं विचार करा वैयक्तिक दृष्ट्या. सुख कशानं मिळेल? म्हातारपण जवळ आलं ना बाबा, सुख मिळेल कशानं? विचार करा ना. अरे सुखाची आशा करता करता जन्म गेला ना तुमचा. विचार करा ना थोडासा. हा या दुःखाचं कारण एकच आहे. काय? आशा ही परमम दुःखम नैराशम परमम सुखम. या दुःखाचं कारण एकच आहे. काय? आशा. बाकी दुःखाचं कारण किती शोधून बसा, दुःखाचं कारण दुसरं कोणतंच नाही. आशा. हे केल्याच्या नंतर सुख मिळेल. पोराचं लग्न केल्याच्या नंतर सुनबाई येईल आणि पाय दाबल. गोड पाहिलेलं तुम्ही गैरसमज आहे. गोड पाहिलेलं सुख नाही आहे की नाही? किती गोड सुख नाही तुमचं. बघा बघा किती महाराज कष्ट व्हायला लागला. नसतो संसारात पडलो तर जर तर आता प्रश्न पडतो आता. अरे एकदा का म्हातारं माणूस झालं कोणी बरं पाहत नाही घरामध्ये. सगळी कुत्र्यासारखी हाडहाड करतात महाराज. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात श्वानापरी गती झाली अवघे तरी ती हाडहाड. म्हातारा जर एकदा माणूस झालं कुत्र्यासारखी गती होते महाराज. मग दिसतं कुठं मारुती यायचं मंदिर दिसतं की नाही? काठी टेकवट काही लागत नाही रे म्हाताऱ्या माणसाला. तांब्यावर फक्त पाणी आणि कपभर चहा, 2 प्रेमाचे शब्द, बाकी काही नाही. तुमच्याकडे तर पूर्ण जीवन गेलेलं. विचार करा थोडासा. हा किती सुख मिळालं महाराजा संसाराचं सुख. एवढे मोठे दागिने केले. महिला मंडळ आतापर्यंत किती दागिने करून ठेवले? हा 10 तोळे नाही 50 तोळे तुम्ही करून ठेवा. काय म्हणते मी? 50 तोळे तुम्ही सोनं करून ठेवा. आता करता येणार नाही. तो कितीचा थोडा भाग कमी म्हणजे वेगळा आहे कारण की फार सोन्याची
सोन्याचे भाव कमी झालेत का? आकाशानं वर गेले की नाही? 50 तोळे तुम्ही सोनं घाला. सासूबाईंना सांगते मी, किती? 50 तोळे सोनं घाला. पाचंदा आकाशाला घालायचं, 50 तोळे घालायचं. पण मरतानी महाराज सुनबाईला सांगायचं, सुनबाई त्यातले काय कर तू? 25 तोळे तुझी. काय? 25 तोळे तुझे, 25 तोळे माझ्या मुलीचे. त्यातला एक 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 दोघी जणी तोळा, दोन फक्त 2 तोळे माझ्या तोंडात टाका. टाकतील का? एक एकच तोळा टाका. बरं एक एक फुटका. आ मग मग काय असतं? काय असतं काय मग? हा, तुळशीचं पान. बरोबर बोलले बाबा. कोणताही तुमचा अलंकार तुमच्या शेवटपर्यंत सोबत येणार नाही. खरा जर तुमचा दागिना जर काय असेल तर गळ्यातली पवित्र तुळशीची माळ हाच तुमचा मरेपर्यंत महाराजांसोबत दागिना आहे. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. तुम्ही जर संसार या जडत्व नावाच्या संसाराचा जर संग केला, अजिबात मला सुख भेटणार नाही. दुसरा मुद्दा उचला. जीवाने जीवाचा संग केला. काय? जीवाने जीवाचा संग केला, किती सुख भेटणार आहे? भेटणार आहे सुख? लग्न केलं, किती सुख भेटलं? किती सुख भेटलं? अरे जीव पहिली गोष्ट महाराज दुःखी आहे. काय? राजा दुःखी आहे, प्रजा दुःखी आहे. कुणी बघा महाराज, तुम्ही या जगामध्ये सगळेजण दुःखी आहेत. हा, ज्याला बघा महाराज, जो तो आपली कहाणी सांगतोय. काय ज्याची त्याची कहाणी, सगळेजण दुःखी आहेत महाराज. अरे ज्याला बिचारा म्हाताऱ्या माणसाला तरण्यापूर्ण विचार, ज्यांना आपापल्या कुवतीनुसार सर्वांना दुःख आहे. एका दुःखी जीवानं दुःख्या दुसऱ्या दुःखी जीवाचा जर महाराज संग केला, किती सुख भेटणार आहे हो महाराज? हा, तिखट अधिक तिखट. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. बरोबर? हा, डबल तिखट. गोड अधिक गोड, डबल तिखट. हा, काय होईल? गोड अधिक गोड कसं करावं? अहो डबल गोड ना, सोपं आहे ना. हा, भांडकुदळ अधिक भांडकुदळ. हा, आता कशा पटरीवर आल्या? डबल भांडकुदळ महाराज. अरे दोन जर महाराज भांडकुदळ बाया एकत्र आल्या, ते बी शिव्या पट्टू. काय? नंबर 1 च्या अशा पैलवान शिव्या द्यायला. भांडण थांबणार आहे का वाढणार आहे? हा, वाढणार आहे. मग मला सांगा, दोन दुःखी जीव एकत्र आल्याच्या नंतर सुख प्राप्त होणार आहे का? हा, अजिबात सुख प्राप्त होणार नाही महाराज. अरे कबीरदास महाराज म्हणतात, जो देखे दुखिया बाबा, सुखिया कोई लगे। 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 राजा दुखिया, प्रजा दुखिया, राजा दुखिया मर गई रानी। ओ दुखिया मर गई रानी। जो देखे दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। जो देखे दुखिया बाबा, सुखिया कोई लगे। जो देखिए सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. जोरदार काय हो द्या महाराजांसाठी एकदा. इतका कंजूसपणा, हा, इतका कंजूसपणा सोपं नाही महाराज. नेहमीच्या बेटापासून तिकडे चिरकावं लागतं. पण ज्यांना कळलं त्यांनाच बरं का, बाकीच्यांना काळही नाही. याच्याकरता उगच येत नाही ते, याच्याकरता मेहनत करावी लागते, प्रॅक्टिस करावी लागते महाराज. सोपं नाही, पागल हो लागतं याच्याकरता. पागल सोपं नाही. कीर्तन शिकणं पागल हो लागतं, स्वतःला बोलावं लागतं महाराज वेड्यासारखं. सोपं नाही. ज्यावेळेस महाराज सकाळच्या 4 वाजता सगळे गावातील लोक झोपलेले असतात, 4 वाजता येड्यासारखे ओरडतात महाराज ते. हा, घाटावरती महाराज आळंदीला दादांना माहितीये 12-12 रात्रभर प्रॅक्टिस करतात महाराज. त्यांचा पखवाज ऐकायला काळं कुत्र सुद्धा नसतं. वेड्यासारखी महाराज मेहनत करावी लागते. एवढ्या मोठ्या थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा महाराज थरकाप अंगाला सुटतो. ही ताकद महाराज
तेव्हा येते बरं का. ते वजन तेव्हाही महाराज. सोपं नाही गायन करणं, मृदंग वाजवणं, कीर्तन करणं, एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करणं. सोपं फक्त एकच आहे सांग का, खाली बसून महाराज कुठला म्हणजे जमरीशने इतकंच फक्त सोपं आहे बाका, बाकी काही सोपं नाही. हा, कोणी उद्या मला फोन आणली होती म्हणजे रातची महाराज. सोपं नाही महाराज, एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन करणं म्हणजे एका एका एक कीर्तन करा म्हणजे लग्नाचा व्याप बरं का. जे नियोजन करतात ना दादा त्यांना माहिती बघा, सोपं नाही. वाजवायला यांच्यासाठी जोरदार टाळ्या. असं जरा पाठीमागच्या बसा बसा मस्त बसा. परसाद घेतल्याशिवाय जाऊ नका तुम्ही. काय चाललं होतं आपलं? हा, कीर्तन. वा वा, आली आली गाडी पटरीवर आली बरं का. धन्यवाद धन्यवाद सर्वांना. काय सांगायचंय, सगळेजण दुखीत महाराज, पण शेवटी काय म्हटले कबीरदास महाराज बघा, सुखी राम की दास. किती जरी महिला मंडळ, एकच वाक्य माझं लक्षात ठेवा, कितीही जरी टेन्शन आलं, सासूचं भांडण, सासऱ्याचं भांडण, सर्वांना महाराज सर्वांना संसाराचा गाडा आहे. मला आहे, तुम्हाला आहे, प्रत्येकाला आहे. कितीही जरी भांडण लयाला गेलं, डोक्याच्या वर पारा चढला, कधी सुद्धा आत्महत्येचा विचार अजिबात मनात आणायचा नाही. काय आत्महत्येचा अजिबात मनात विचार आणायचा नाही. जेव्हा आत्महत्येचा मनात विचार येईल ना, भांडण महाराज विकू, ज्या वेळेस महाराज राग लयाच्या पार जाईल, बंद खोलीमध्ये जायचं, दोरी घेऊन जायचं नाही बरं का, माळ घेऊन जायचं. काय माळ घेऊन जायचं, आत्मीय महाराज माळ जपायची. आणि बघा, एका तासात तुमचा जर राग नाही शांत झाला तर मला फोन लावा. काय एका तासात तुमचा राग शांत होणार महाराज, स्वतः मला अनुभव आहे. अरे तुम्ही मरणार, दुसऱ्या दिवशी दुसरी बायको आणणार, त्याला भेटणार नाही, तो भाग वेगळा आहे. पण तुमच्या अजिबात महाराज लेकरांचा विचार करा. हा, त्याला बायको भेटणार, तुमच्या लेकरा बाळांना आई भेटणार नाही महाराज. आयुष्यभर तुमची लेकरं बाळा पोरकी होती नाही तर थोडासा विचार करा आणि नंतर समोरचं पाऊल उचला महाराज. जर खरंच तुम्हाला सुखी जगायचं असेल, एकच फक्त भगवंताच्या नामचिंतनामध्ये ताकद आहे. आता इथं आल्याच्या नंतर तुम्हाला घरची आठवण आली का? इमानदारीच्यानं बोला, घरची आठवण आली का? तर दाराच्या कधीची आली असेल तो भाग वेगळा आहे. हा महाराज, इथं आल्याच्या नंतर भगवंताच्या नामचिंतनामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. पिक्चर मध्ये नाही, गाण्यामध्ये नाही, तुम्ही सगळे काही विसरून जासाल. रूप पाहतानुची जुनं झालं का? नेहमी नेहमी तेच आवडतो, आपण तेच ऐकतोय, पण किती गोड वाटतं महाराज. अरे भगवंताचं नामचिंतन येतोय, तुम्ही तेवढं करा, त्याच्यामध्ये फक्त सुख आहे, बाकी कशामध्ये सुद्धा सुख नाही. तिसरा मुद्दा महाराज, तुम्ही देवाची संगत करायला गेलात. काय देवाची संगत करायला गेलात, देव तुम्हाला संगत घेणार नाही. असंग संग दोषेनं तो संघात तुम्हाला घेणार नाही, अजिबात नाही महाराज. त्याला रंग नाही, रूप नाही, छाया नाही महाराज. रंग नाही, रूप नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. निराकार निर्गुण तुझी राखुरा. निराकार निर्गुण तुझी राखुरा. निर्गुण तुझी राखुरा. निराकार निर्गुण तुझी राखुरा. गुलाम गुलाम ते, ऐ गुलाम 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 ते. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम रे. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम रे. मैं गुलाम तेरा मैं गुलाम तेरा. काही नाली रेंज, काही आउट ऑफ कव्हरेज रेंज. ना विलाज महाराज, त्याला काय करावं, रेंज नाही पोहोचल्यावर विलाज नाही ना आपला. देवाला महाराज रंग नाही, रूप नाही, छाया नाही, तो संगात कसं काय घेणार? काय झालं, एकाने असं एक प्रमाण ऐकलं, आणि एक महाराज गावात अंध माणूस होता, जन्मांध होता बरं का बाबा. तो दोन्ही डोळ्याने आंधळा असणारा महाराज माणूस रोज मारुतीरायांच्या दर्शनाकरता रोज यायचा. एका तज्ञ माणसाने त्याला प्रश्न विचारला, का रे तू दोन्ही डोळ्याने आंधळा, म्हणजे तू जन्मांध आहे पहिल्यापासून, आणि कशा करता देवाच्या मंदिरामध्ये कुठं पडला राहिला, कशाला देवाच्या मंदिरामध्ये येतोस पाया पडण्याकरता? देव काय तुला दिसणार आहे? ऐका बरं का, देव काय तुला दिसणार आहे? त्या आंधळ्या माणसाचं प्रत्युत्तर त्या माणसाला, एक तज्ञ व्यक्तीला, बाबा जरी मला देव दिसत नाही तर देव तर मला बघतो ना, त्याला तर सर्व दिसतं ना. याच्याकरता मी मला देव दिसावा याच्याकरता मी मंदिरात येत नाही. देवानी माझ्याकडे बघावं, देवानी मला पाहावं, याकरता मी मंदिरात रोज येतो. महाराज त्याचं प्रत्युत्तर आहे, देव संघात घेणार नाही. का घेणारच नाही महाराज? तुम्हाला जर खासदाराला जर भेटायचं असेल, थोडं पटापटा 2 मिनिटं उत्तर द्या, मला अभंगाकडे वळवायची. तुम्हाला जर महाराज खासदाराला जर भेटायचं असेल, कुणाला अगोदर अपॉइंटमेंट कुणाची घ्यावी लागते? बरोबर, तुमची. सामान्य खासदाराला जर फी असती, विचार करा थोडासा,
सामान्य खासदाराला जर पी असतील तर जगाच्या मालकाला कोणीतरी पी असेल ना. कोण? वा वा वा. जगाच्या मालकाचे पिये जर कोण असतील तर संत आहेत महाराज. चौथा मुद्दा संतांची संगत. अरे संत एक महाराज सजीव आहेत, प्रेमळ आहेत, अपकार्यावर सुद्धा उपकार करणारे संत आहेत. ते सुद्धा आपल्याला जवळ घेतील महाराज. अरे देवाजवळ जर जायचं असेल तर मळकं होऊन जमणार नाही. काय देवाकडे मळकं देव मळक्याला अजिबात जवळ घेत नाही. देखावा असला पाहिजे का? गाडी बॉडी फॅशन वॉशन. हा अरे अंतकरणातला भाव पाहिजे महाराज. अंतकरणातला भाव, दिखावा नाही महाराज. ती दुनिया आपल्याला फक्त दिखाव्याने दिसते. काय भारी साडी वगैरे गाडी असते म्हणजे महाराज मोठा, अजिबात नाही. देव फक्त भावाचा भुकेलाय महाराज. काय देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला. वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, सोडून आला. देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला. वैकुंठ सोडून आला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, भावाचा भुकेला, भावाचा भुकेला. देव हा भावाचा भुकेलाय महाराज. हा इतका सुंदर दादानी पप्पा जरा काय तुम्ही कंजूस माणसं. एवढं मोठं तुमचं गाव, एवढं मोठं तुमचं काय. हा हा बरोबर उशिरा नेटवर्क नाही असं म्हणायला हरकत नाही. सोपं नाही हो पखवाज वाजवणं आणि गायन करणं. सोपं वाटलं तुम्हाला? हा ज्यांना कळतं त्यांनाच ते महाराज, बाकीच्याला काही नाही. सोपं नाही महाराज. त्यांच्याकडे बघा घाम पसायला रुमाले, एवढ्या मोठ्या थंडीत तुम्ही सगळेजण काकडून बसला. सोपं नाही. अंगातून घाम फुट निघतो महाराज. कशा करता असतो हात रुमाल? कशाला असतो नेमका कोणता? किती जरी घामाला महाराज पुसू नका, यांना दिसू द्या घामाचा पैसा आहे, घामाचा नाही. हा सोपं नाही महाराज. या एवढ्या मोठ्या थंडीमध्ये सुद्धा अंगातून घाम निघतोय. हा जोरदार काय वाजवायसाठी. आणि काही फरक काय पडतो महाराज? टाळी हे फुकटचं उत्साहवर्धन करण्याचं साधन आहे हो. हा टाळी हे फुकटचं उत्साहवर्धन करण्याचं साधन आहे. तुम्ही जर टाळी वाजवली काय 1-2 रुपये तुमचा खर्च शिल्लक जाणार नाही महाराज. अरे टाळी म्हणजे आम्हाला काही भरपूर पैसे भेटले अजिबात याची आहे आम्हाला अपेक्षा नाही. तुम्ही जर टाळी वाजवली तर आम्ही डबलनं गाऊ शकतो. आम्हाला अजून उत्साह येतो याच्याकरता महाराज टाळी आहे महाराज. वाजवायची असेल वाजवा टाळी, नाहीतर महाराज तुमच्या डोक्यात पडतील आली. पहिलंच पडलंच महाराज संसारावर. बाकीचं काही सांगायचं तुम्हाला? विठ्ठल मला काय सांगायचंय, संत संग करू देणार आहे. शेवटी संघ राहतो तो संतांचा. देवाची प्रिय जर कोण असतील तर संत आहेत बाबा, संत. आणि संत आपल्याला संघात घेणारे, संघामध्ये संत घेणारे बघा. पण देव डायरेक्ट जवळ आपल्याला घेणार नाही. ज्या दिवशी संत रूपी आई आपल्याला भक्तीचं शृंगाळू मेकअप करून नटून थटून जेव्हा आपल्याला देवाकडे पाठवेल, तेव्हाच देव हात पसरेल महाराज. ही बाळा येईल. आपल्या घरातलं उदाहरण आहे. आपलं सुंदर घरामध्ये लेकरू असतं सकाळी सकाळी 2-3 वर्षाचं. माझ्याकडे लक्ष द्या, किती सुंदर लेकरू असतं तुमचं. दिवसा बॅटरीनं पाहू इतकं गोर लेकरू, नाकातून नमनं घाणीनं वाहिल्या गणगणा माशाला गळलेलं इतकं सुंदर पोरगं. शी करायलेलं त्याला समोरून बाप येताना दिसतो. पप्पा मला घ्या. काय म्हणतं पोरगं? पप्पा मला घ्या. पोरगं म्हणतं पप्पा म्हणत अजिबात नाही. पप्पा महाराज त्या पोराला पलीकडे सरतात आणि आपल्या कामामध्ये निघून देतात. पण तीच आई महाराज, जन्मदाती माता, घाणीनं भरलेली लेकरू उचलते, त्याला आंघोळ घालते, सुंदर मेकअप करते. गोल गोल पोरगं त्याच्या काजळाचा महाराज कालावरती काळा टिक्का. ते दूषण नाही, भूषण दिसतं बरं का. अजून फार ते बोललं तर छान दिसतं बाळ ते. जेव्हा बाप सगळी कामावरून जेव्हा घरात येतो आणि दारामध्ये महाराज पोरगं खेळत असतो, इतकं पोरगं सुंदर दिसायला.
बापानी पोराकडे पाहिलं आणि विचार केला, काय होतं असं तू, काय झालं असं तू. बाबाला पण माहिती. हा, म्हाताऱ्या माणसाला सुद्धा विचार वाटतं हो, चांगलं धोतर टोपी घातली की म्हाताऱ्याला कसं काय दिसतोय, काय झालंय का म्हाताऱ्याला. महाराज लय नकली एक म्हातार होते का गावात, सांगून जाते जाऊ द्या. असं लग्न सरायची दिवस होती आणि केली महाराज बारीक कट मारला. कोणता कट दादा ते, हा कोंबडा कट. असं बारीक कट मारला बरं का. आणि मग घरी महाराज कोणाला सुद्धा विचारा वाटतं बायकोला. आला म्हातारा घरी म्हणे, अय अय इकडं बघ इकडं, काय बघायचं तुमच्याकडे म्हणे. अहो इकडं बघ म्हणे, काय बघायचं मला तर काहीच दिसत म्हणे. अगं आज जरा बारीक कटिंग केल्यामुळे कसा तरुण वाटायला लागलं, बघ का नाही म्हणे मी. म्हातारी म्हणे, चप्पी करायची असते ना चप्पी, बाळा कसले वाटले असता. काय महाराज बायकोला कौतुक, अजिबात कौतुक नाही. मला काय सांगायचंय, तीच आई महाराज ते घाणीनं भरलेले लेकरू उचलते आणि बाप म्हणतो, सोन्या चल 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 माझ्याकडे. त्यावेळेस पोरगा म्हणतो, हा भावने आपली जरूरत नाही. मला काय सांगायचंय, तसेच आपण घाणीने महाराज भरलेले दुर्गुण आपल्या अंगामध्ये. ज्यावेळेस संतरूपी आई आपल्याला भेटेल, काय ज्या दिवशी आपल्याला संतरूपी आई भेटेल, भक्तीचा शृंगारून मेकअप करून जेव्हा देवाकडे पाठवेल, तेव्हा देव आपल्या जवळ घेईल. धरतीला हाती संत कृपावंत, तेरा हाती संत कृपावंत. धरतीला हाती संत कृपावंत, पाळी मंडळात दळला चालला. धरतीला हाती संत कृपावंत, पाळी मंडळात दळला चालला. धरतीला हाती संत कृपावंत, धरतीला हाती संत कृपावंत. धरतीला हाती संत कृपावंत, नाथ दळला चालला. धरतीला हाती संत कृपावंत, पाळी मंडळात दळला चालला. धरतीला हाती संत कृपावंत, धरतीला हाती संत कृपावंत. भाऊ दे तकडा कोण टाळ्या. धन्यवाद बरं का सर्वांना. धरतील हाती संत कृपावंत. ज्यावेळेस महाराज संत तुमचा हात धरतील आणि देवाकडे पाठवतील, तेव्हा देव म्हणेल, संताकडनं का माझ्याकडे या. पण तेव्हा तुम्ही देवाला सांगता, देवा आता आम्हाला संतांची सोडून चरण सोडून तुझी सुद्धा गरज नाही. पण ऐका महाराज, तुम्ही साधन सांगितले, पण त्या साधनावरती एक दोष आहे. काय, दुर्लभत्व नावाचा दोष आहे. महाराज म्हटले, दोष आम्ही दूर करतो. तुम्ही काय करा, फक्त म्हणा काय, मी संतांचा दास आहे, मला संतांची भेट झाली पाहिजे, तुम्ही संतांच्या संगतीत या. महाराज आम्ही संतांच्या संगतीमध्ये येऊ, पण काहीतरी फायदा आम्हाला झाला पाहिजे ना. आत्ताचं महाराज छोटं पोरगं सुद्धा महाराज फायद्याशिवाय प्रवृत्त होत नाही. दुकानावर जायचं म्हणलं की 1 रुपया शिल्लक मागते. मला काय, छोटं 2 वर्षाचं लेकरू. महाराजांना माहिती होतं जग महाराज फायद्याशिवाय प्रवृत्त होणार नाही. म्हणून तुकोबराय म्हटले, तुम्हाला फायदा आहे, एक उत्तम प्रकारचा लाभ आहे. कधी, संतांच्या संगतीत आल्याच्या नंतर. अभंगाचं प्रथम चरण. हे तो
एक संत ठाई लाभ पायी उत्तम. बघा, तुम्हाला संतांच्या संगतीत आल्याच्या नंतर एक उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे. या अभंगाकडे जर थोडा आपण विक्षेप टाकला, हे तो एक एक हा शब्द फार महत्वाचा आहे. हा एक शब्द जर तुम्ही संतांकडे जोडला तर संतांची अद्वितीयता सिद्ध होते. आणि हा एक शब्द जर तुम्ही लाभाकडे जोडला, लाभाची अलौकिकता सिद्ध होते महाराज. अरे, संतांकडे जरा एक शब्द जोडला, संत सोडून हा लाभ दुसरीकडे कुठंच तुम्हाला प्राप्त भेटणार नाही हा लाभ. एवढी महाराज संत भेट दुर्लभ आहे. काय संत भेट एवढी दुर्लभ आहे महाराज, एवढी दुर्लभ आहे. तुम्ही सांगितलं संतांकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला लाभ होणार आहे महाराज, पण ते संत आम्हाला भेटतील कुठं? मी साधन सांगितलंय. काय जायचंय कुठं? अंजनीला. कशाने जायचंय? बसनं जायचंय. पण बसचा एक टायर, 2 टायर पंक्चर आहे. कसं काय जाणार? साधनावरती दोष आहे ना महाराज. तुम्ही सांगितले संतांचे साधन, पण त्या संतांच्या साधनावरती दुर्लभत्व नावाचा दोष आहे. संतांच्या संगतीमध्ये संत भेटणारच नाही. काय संत अजिबात भेटणार नाहीत. पवना घालवेल पालन, पायी चढवेल गगन, आता काय कळो येईल भविष्य वर्तमान काळ, परी त्या साधूची भेट न होई गा. चंद्रामृता सुख सेवेला, चंद्रामृता सुख सेवेला, असता दाता रवी धरवेला, असता दाता रवी धरवेला, पाये गेला मगर तरवेला, पाये गेला मगर तरवेला, परजा साधूची भेट न होईल गा. शकतो याच्याकरता महाराज तुमचं टाळ्याचा प्रोत्साहन आहे बरं का आम्हाला. हा प्रोत्साहन असतं टाळ्याचं, बाकी काही नाही. महाराजांनी सांगितलं काय, चंद्र अमृत सुख सेवेविल, असता जाता रवी दळविल, परी त्या साधूची भेट न होई गा महाराज. पण पवना घालवेल पालन, वाऱ्यावरती पवनावरती वाऱ्यावरती माणूस मांडी घालून बसू शकतो. पवना घालवेल पालन, पायी चढवेल गगन, आकाशामध्ये शिडी लावून पायी चढता येईल महाराज माणसाला. कळो येईल भूत भविष्य वर्तमान काळ, भविष्य कळलं, भूत कळलं, वर्तमान काळ कळलं महाराज. पण त्या साधूची भेट न होई गा. बहु अवघड आहे संत भेटी महाराज. इतकी संतांची दुर्लभ महाराज भेटे अजिबात. ज्यांचं जन्मोजन्मांतराचं पुण्य त्यांना संत संगत लाभते महाराज. महाराज तुम्ही संतांची संगत आम्हाला करायला सांगितली, पण त्या साधनावरती दोष सांगितलं ना महाराज. म्हटले काय टेन्शन घेताय, कशाला टेन्शन घ्यायचं. एखादा महाराज किती एखाद्याला रोग होऊ द्या मोठा असेल, त्यांना फक्त नामवंत डॉक्टरांचं नाव ऐकायचं, त्याचा अर्धा रोग घरी बसल्या महाराज बरा होतो. काय अर्धा घरी बसल्या महाराज रोग बरा होतो माणसाचा. माणसाचं बोलणं फार गोड असावं. हा बोलणं महाराज फार गोड असावं माणसाचं. काय जातं बरं ते शब्द आहेत महाराज. काय ते शब्द आहेत, सात आली मवाळ वितुली आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची माऊली म्हणतात. अरे ते शब्द जर महाराज बोलले तर तेवढाच माणसावरती अंतकरणावरती परिणाम होतो. फक्त बोलण्याचा आपल्या मनावरती महाराज कसं बोलायचं, या वाणीमधून देवांना सर्वांना सारखं दिलंय, कसं तोंडातून काढायचंय आपल्या मनावरती. अरे पण त्या साधूची भेट होणार नाही महाराज. तुम्ही त्याच्यावरती साधनावरती दोष सांगितलाय, बरोबर आहे महाराज. म्हटले टेन्शन घेऊ नका, तुमचं दुखणं मी आत्ताच घरी अर्ध बरं करतो, टेन्शन घेऊ नका. काय डॉक्टर असा असावा, नाहीतर महाराज एखादा पेशंट घरी चांगला सिरियस असावा, त्याला भेटणारे पण चांगले यायला पाहिजे बरं का.
पेशंटला नाही तर जाग्यावर गचर होतात, माणसं सुद्धा मारत. मला काय सांगायचंय, एक आमच्या गावामध्ये एक लई म्हातारी सिरियस होती. म्हातारीला महाराज डोक्यामध्ये ताप गेला, भयंकर ताप आला. म्हणे माय आजी लय दुखायला तुमचं, म्हणून तुम्हाला बिस्किटचा पार्लेजी पुडा घ्यायला आली, म्हणे बोलायला घेऊन आली. ऐका बरं का, पार्लेजी पुडा तुम्हाला बिस्किटचा बोलायला घेऊन आली. म्हणे बरं झाली हो आली माय, काय खरंय म्हणे म्या म्हाताऱ्या म्हणताचं. आवाजी बरोबर आहे म्हणे तुमचं, याच म्हणे आजारामुळे आमच्या गावची एक पाहुणी मेली म्हणे तिकडे. घरातली म्हणे बाई त्या 2 घोटकी मुकडे निघून जाय. आता 2 दिवसांनी म्हातारी मारायची, आजच मारते काय आमची म्हातारी. माणसाचं खोड, माणसाचं बोलणं नीट असावं बरं का. मला काय सांगायचं, विषय काय चालला होता आपला, विषय काय चालला होता हा? विठ्ठल विठ्ठल तुकोबराय म्हटले, अहो टेन्शन कशाला घेता, मी आहे ना. संत तुम्हाला भेटणार नाहीत ही सगळ्या गोष्टी बरोबर आहे. फक्त काय म्हणा, त्या संतांना फक्त शरण जा आणि संतांना म्हणा मी तुमचा दास आहे, अभंगाचं द्वितीय वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मधलं भजन घेऊ. ज्यांना त्यांना भगवंतांनी 2 हात दिले, आता तरी कंजूसपणा करू नका. ज्यांना ज्यांना भगवंतांनी 2 हात दिले त्यांनी एकदम सरळ हातवर घ्यायचे. घ्या लवकर सरळ हातवर. वा 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 वा. वट्यावरचे वट्यावरचे गावातले जावाई आहेत का ते सर्वजण? हो जावाई बापू घ्या सर्वांनी हातवर, माफी नाही तर कुणाला. वा वा वा. इकडे पाठीमागचे सर्वांनी घेतले ना, घ्या शूटिंग वाले शूटिंग घ्या सर्वांनी. हरी विठोबा रखुमाई
तर महिला मंडळ सप्ताह सुद्धा आपला तो कीर्तनकार सुद्धा महिलाचं फार कंजूसपणा केलाय. वर्गणीमध्ये नाही म्हटलं का टाळ्यांसाठी फार कंजूसपणा केलाय. मला बघायचं तुमचा आवाज किती गोड येतो. माझ्या पाठीमागं फक्त 2 मिनिटं नामचिंतन करायचं बरं का भगवंता. काय करसाल ना सर्वजणी? यांच्यापेक्षा आपला जास्त आवाज निघला पाहिजे, कारण की पार्टी आज आपली आहे, जरा आपला आहे बरं का. हा ध्यानात ठेवा. म्हणा मग सर्वांनी माझ्या पाठीमागा. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. 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 सोपान काका मुक्ताबाई. आता वाजवा आपल्यासाठी जोरदार टाळ्या एकदा. वा वा, सर्वांनी म्हणलं बरं का, सुंदर म्हणलं सर्वांनी. महाराज म्हटले म्हणविता त्यांचे दास पुढे असं उरेना. फक्त म्हणा काय म्हणा, मी त्यांचा दास आहे. काय फरक पडतो? तुम्ही माझे मालक आणि मी तुमची. आ बोला बोला पटकन बोला. मी तुमची मालकी. मी तुमची दासी. फक्त दासी म्हणा. कारभारी नका तुम्ही, मालकी नका, त्याच्यात वाद नाही तुमचा. हा फक्त म्हणा महाराज मी तुमचा दासी. आज कुणी कुणाचा दास व्हायला तयार नाही महाराज. ज्याला तर वाटतं आपला दरार असावं महाराज. अरे छोटे छोटे पोरं सुद्धा आजपर्यंत महाराज दास्यत्व करायला तयार नाही. दास्यत्व फक्त हनुमंतरायांनी केलं. महाराजांच्या दरबारामध्ये आपण उभे. दास्यत्व निकट हनुमंती पे केले, म्हणून देखील रामचरण महाराज. आज कोणी कोणाचा दास व्हायला तयार नाही. तर विचार करा, नुसतं फक्त तुम्ही म्हणा काय म्हणविता त्यांचे दास, करविता बी नाही बरं का. दास्यत्व अजिबात करायचं नाही. आमच्या महिला फक्त काय म्हणतात, तुम्ही माझे मालक. फक्त महाराज दागिने पैसे देतो. बाया पाना महाराज कपडे धुताना 5-10 रुपये चिल्लर निघली, इमानदारी दाखवतात नवऱ्या पुढे. हे घ्या तुमच्या पॅन्ट मधून किती 10 रुपये निघले. किती 10 रुपये चिल्लर 10 रुपये. आणि 500ची नोट निघल्यावर दाखवता का? आ खरं सांगा, इमानदारीचे सांगा. तुमच्या नवऱ्याची शपथ आहे तुम्हाला. दाखवतो का? खरं सांगा. दाखवतो का? इकडे पाठीमागच्या अजिबात नाही. काय कुठे गेले ते? का पॅन्ट मध्ये पैसे होते वाटते. हा आपल्याला काय माहित नाही बुवा. मी तर तुम्हाला कालच 10 रुपये दिले मग तुमच्या पॅन्टीतली. आपल्याला तसं अजिबात नाम नाही माहिती चोरीगिरीचा. खानदानी घरची म्हणतात मी. हा इमानदारीचं सांगायचं काम नाही महाराज. काय म्हणतात म्हणविता, म्हणा करायचं नाही. फक्त दास्यत्व निकट हनुमंती पे केले. हनुमंतरांसारखं फक्त म्हणायचं म्हणविता त्यांची दास. बाया संसारात काय करतात? काही टेन्शन आहे का अजिबात त्यांना? काही टेन्शन नाही. बरं खरं सांगा, जास्त व्याप कुणाला आहे, तुम्हाला काही यांना नाही? हा खरंच का? सगळ्यात जास्त व्याप कुणाला आहे? 5 मिनिटं बोला, फक्त 5 मिनिटं. 5 मिनिटं. सर्वात जास्त व्याप कुणाला आहे संसारामध्ये? महिलांना आहे का पुरुषांना आहे?
महिलांना बघा, आमच्या महिलांना काय झालं, गेल्या वर्षी किती महाराज हळदीचे भाव फार वाढले होते. किती टेन्शन असतं महाराज पुरुषांना. आज सर्व घरामध्ये व्यवहार दाखवायचा, काय काय टेन्शन असतं महाराज, एवढं टेन्शन असतं तुम्हाला, फक्त बसून खायची गरज आहे आपल्याला, बाकी काही टेन्शन नाही. काय झालं, इतकं टेन्शन घेऊ घेऊ महाराज कमी वयामध्ये फार लोड त्याच्यावरती पडला आणि पूर्ण टक्कल पडलं महाराज. कुणाचं? कपाचं म्हणा, कपाचं. एका संसारानं महाराज कपा कवितेमध्ये फार सुंदर वर्णन केले संसाराचं. संसार संसार जस कप बशीच घर, बशी बसे आरामशीर कप करी रथार. काय ते कप आहेत बरं का तुम्ही, बस्या त्या माणसाला महाराज टक्कल पडलं पुढचं कमी वयामध्ये. काय झालं महाराज, हळदीचे बक्कमाचे पैसे गोळा करून आणले. बायकोला म्हणे, का गं कधी म्हणतीस काय पदरात पडलं, काय नाही पदरात पडलं. आता निश्चय केला म्हणे, काय ते भरून काढायचे नेहमी कसं काशा पूर्ण. म्हणजे कसं काय काढणार, कालच नाही तालुक्याला जाऊन आलो, डॉक्टरांना विचारलं काय खर्च येणार. डॉक्टरांनी सांगितलं किती, 2 लाख रुपये खर्च येणार म्हणे. किती? 2 लाख रुपये. बायको म्हणे, काय 2 लाख रुपये? 2 लाख रुपये कशाला खर्च करता म्हणे, काय 2 लाख रुपये कशाला खर्च करता? 2 लाखाचा मला नेकलेस करा म्हणे, राणी हारकरांनी सुखान टकल्यासोबत संसार करायला रिकामी आहे म्हणे. इतक्या बाया हुशारच मला, तुम्हाला काय सांगायचं, काही टेन्शन नाही ना संसारामध्ये अजिबात, एका कवडीचं टेन्शन नाही. हा कपाला महाराज बघा ना, कपाचं पाहुणे आले की कशामध्ये चहा असतो, गरम गरम कपास महाराज, गरम गरम, थंड झालं की बशी, काही टेन्शन नाही महाराज. कपाला महाराज फिरतच आहे, कप इकडून यर घरा निघता, त्या कप भराच्या घरामध्ये तुला बघा ना मला, कप बशीच्या घरा कप कसा आहे हो, लटकलं लटकते राहिला. आज काय महाराज कपाची दशा, आणि बशी बसलेली महाराज बसलेली. हा काही टेन्शन नाही. बरं बाजाराला जायचं, भाजीपाला घेतलं महाराज, अजून 15 किलो बटाटे घ्याच म्हणते. बरं वजन कोणाच्या जवळ असतं खरं सांगा, माणसा आता कशी बोलले, सगळं वजन महाराज माणसाजवळ असतं. आणि ते पैशाची झोळी काय म्हणतात त्याला, तुळशी का परस बदलला ना मला, म्हातारे महाराज पर्स घेऊन हिंडायला बाजाराला पळा तुम्ही. हा पैशाची महाराज झोळी कोणाकडे असते ती, रस म्हाताऱ्या बायाकडे, आपल्या बशीकडे म्हणा, बशीकडे बरं का. आणि महाराज घेतलं वजन, नसली मोटरसायकल आणता येते एखाद्या जोडीला, कशाने निघायचं गावाकडं, बस आरामशीर बस, जागा पकडायला कोण, एकटीच गर्दीत कप 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 म्हणायचं बरं का, कप कप महाराज. आणि जागा बस भेटल्यावर बसाय जागा कोणाची, बशीची महाराज, काही टेन्शन नाही. बरं महाराज लोन काढायचं बँकेमध्ये, व्याज काढायचं, व्याजाने पैसे घ्यायचे, व्याजाचे पैसे मागायला कोण, लोकांच्या पाय धरून मागायला पैसे मागायला कोण, शोकांची काय महाराज, यांना यांच्याकडे डोक्यावरती टेन्शन असतं महाराज. बरं पैसे नाही फिटायले, टेन्शन कोणाला, पैसे फिटणारच नाही अशी मानसिकता धरून बसली. लिंबाल लटकाय कोण, पुन्हा आत्महत्येची जर पैसे मंजूर झाली, त्या पैशावर आयुष कोणाची, गेला महाराज जीवनक. मला काय सांगायचं त्याच्यामध्ये थोडं मार्मिक घ्या बरं का, विनोदाचा भाग सोडा. फक्त महाराज बशी म्हणते काय, तुम्ही माझी मालक आणि मी तुमची मालकी. फक्त महाराज थोडी संसारामध्ये लवची घेतल्यामुळं बशीला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. आपल्या व्यवहारातला संसारातलं महाराज एक उदाहरण आहे आपल्याला सांगण्यासाठी. तर तुकाराम महाराज म्हणतात, फक्त संतांना म्हणा काय, म्हणा पिता त्यांचे दास करविता वीर, अजिबात त्यांचं दास्यत्व करू नका. त्यांना फक्त म्हणा मी तुमचा दास आहे, आणि दास्यत्व जर तुम्ही पत्कारलं स्वीकारलं तर काय करतील, तुमच्यावरती कृपा करतील. अभंगाचं तृतीय चरण, कृपा दान केले करते, कृपा दान केले करते, कृपा दान केले करते, कृपा दान केले करते, कृपा
कृपादान केली संती कल्पांती सरेना. आणि अशी कृपा करतात तुम्हाला भेटल्याच्या नंतर एवढी तुमच्यावरती कृपा होणार आहे. अरे कुणाकुणावरती कृपा केली तुम्हाला भागवतामध्ये अनेक कथा तुम्हाला श्रवण करायला भेटतील. आजामिळावरती कृपा केली महाराज. सहज नारायण नारायण नाव निघलं तर कृपा झाली महाराज, कृपा झाली. कुणाचं नाव घेतलं होतं? पोराचं नाव. कुणाचं निघलं? जगाच्या मालकाचं. आजामिळ उपाख्यान तुम्हाला ऐकायला भेटणारी भागवत कथेमध्ये श्रवण करा सर्वांनी की महाराज संतांच्या कृपेमध्ये ताकद आहे. कृपादान केली संती कल्पांती ही सरेना. आणि सांगू तुम्हाला देवाला महाराज संतांची सेवा केलेलीच बाई लागते. काय देव म्हणतो ना, अरे ज्या ठिकाणी माझी भक्त आहे नारदा, ज्या ठिकाणी माझी भक्त आहे त्या ठिकाणी माझा वास आहे. काय त्या ठिकाणी माझं वास्तव आहे. म्हणून मला फक्त संतांची सेवा आवडते. काय भगवंत कहा संत की हा. माझे भक्त गाती देते नारदा मी उभा देते, नारदा मी उभा देते, नारदा मी उभा देते. माझे भक्त गाती देते नारदा मी उभा देते, नारदा मी उभा देते, नारदा मी उभा देते. आणि ज्या ठिकाणी आपण सुद्धा महाराज भगवंताचे अंशच आहे. ममेव अंश जीव लोके जीवभूत सनातन. आपण सुद्धा भगवंताचेच अंश आहेत. विठ्ठल गळी स्थळी भरला लिता ठाव नाही उरला. भगवंत कणा कणामध्ये अणु अणुमध्ये महाराज आयम आत्मा ब्रह्म सर्वम खलविदम ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म. आपण सर्वजण ब्रह्मच आहे. थोडासा विचार करा आणि भगवंताचं नामचिंतन करा. भगवंत महाराज भेट दिल्याशिवाय राहणार नाही. भगवंत म्हणतात संतांची जर तुम्ही सेवा करसाल, एखाद्या जर साधू पुरुषाची जर तुम्ही सेवा करसाल तर माझ्यासाठी तीच संत सेवा आहे. अभंगाचं शेवट चरण. तुका म्हणे संत सेवा हीची देवा उत्तम. तुका म्हणे संत सेवा, 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 तुका म्हणे संत सेवा. हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, म्हणविता तांचे दास, म्हणविता तांचे दास. हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, म्हणविता तांचे दास, म्हणविता तांचे दास. पुढे आस गुरेरा, पुढे आस, पुढे आस, पुढे पुढे आस, पुढे आस, उरेना 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 उरेना, पुढे आस, पुढे आस उरेना.
पुढे समोरे ना आ आ भावपानी भवनी सनी सनी रे सासा भानी ने ने दा 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 रे 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 दा भावपानी भवनी सनी सनी रे सासा भावनी रे 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 सानी सासा ने 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 सासा सासा ने 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 सासा Pani sani sa sa, pani ne 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 sa 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 sa, oh pani sani sani sa sa, sani ba mor sa, pani ne 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 sa 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 sa, ne ne sa sa 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 ne ne re 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 चालू असलेला एवढा मोठा अखंड हरिनाम सप्ताह, आमाप चालू असलेला खर्च, बऱ्याच सुशिक्षित पिढींना वाटतं एवढा मोठा खर्च कशासाठी. त्यांचं सुद्धा महाराज प्रश्न उठवण्याचं त्यांचं चिन्ह बरोबर आहे. एवढा मोठा खर्च आपण या ठिकाणी करतोय, परिवर्तन काय होते, थोडंसं प्रबोधन काय होते, गाभांबाई कुरावरती परिवर्तन काय होते त्याचा थोडासा विचार करण्याची गरज आहे. कशासाठी येत कीर्तन, कशासाठी येत कथा, सांगा ना. काही फरक काय पडतो तुमच्यावरती, काय फायदा आहे. पहिल्यापेक्षा महाराज या सोशल मीडियामुळे एवढा परमार्थ वाढला, एवढा परमार्थ वाढला, ज्याची नाही त्याची कीर्तन आपल्याला घरी बसून ऐकायला भेटायला बाबा, बरोबर आहे की नाही. हा सोशल मीडियाचा फायदा आहे. पण एवढा मोठा आवाप खर्च कशा करता, परिवर्तन काय होतंय सांगा ना. काहीतरी बदल होण्याची गरज
जमाना बदलत चाललाय, पिढी बदलत चालली, फरक आपल्यावरती बदल काय होतोय याच्यामधून काहीतरी आपल्याला घ्यावं लागणार आहे ना. अरे एवढा मोठ्या गावामध्ये सुसज्ज नारायण मंडप आहे, चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आहे, पण गावामध्ये काहीतरी परिवर्तन घडलं पाहिजे महाराज. आज महाराज 100 महाराज 90 तुमचं एवढं मोठं गाव मोठं 90 पोरं बिना लग्नाची आहे. शोकांतिकेची बाब आहे. काय शोकांतिकेची बाब आहे महाराज, आज पोरीच भेटत नाहीये का? गर्भपात वाढलाय, गर्भपात वाढलाय. माझी या स्टेजवरून महाराज हात जोडून तरुण वर्गाला एकच विनंती असेल, या महिला मंडळींनी पोटातली आई म्हणजे भविष्याची मुलगी वाचवा आणि तरुणांनी महाराज धर्माची आपल्या धर्माची आई असणारी कोण गो माता वाचवा. अरे गौवा से क्या नाता है, गौवा तो हमारी माता है. आज गो पालन महाराज गो हत्या थांबली पाहिजे. आणि महाराज तुम्हाला पोरी का भेटत नाही याचं कारण सांगते. एवढा गर्भपात वाढलाय, एवढा गर्भपात वाढलाय, कशी भेटल तुम्हाला मुलगी? आणि ज्यांना महाराज लग्न करावं असं वाटतं असेल त्या पोरीच्या आई बापांना हात जोडून माझी विनंती आहे, तुमच्या काळजाचा तुकडा महाराज इस्टेट बघून, श्रीमंती बघून, नोकरी बघून, चाकरी बघून, तो वर्ग हँडसम आहे बघून अजिबात त्याच्या गळ्याला तुमची मुलगी बांधू नका. त्या तरुणाच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे का एवढंच बघा. तिच्या कपाळावरचं कुंकू महाराज शेवटपर्यंत सुखकर राहील आणि तुमची पोरगी सुखात राहील. कुत्री मांजरी जगायला लागली व चटणी भाकर सर्वांना. आज कुणी महाराज कुणी गरीब राहिलं नाही. काय करायचं तुमच्या इष्टीला? दारू पिऊन महाराज एका खड्ड्यात गेला, एका मिनिटात कपाळाचं कुंकू नाश झाले. काय करायचं तुमच्या नोकरीला त्या इष्टीला? काही फायदा नाही महाराज. ज्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळे अशाच पोरांना महाराज पोरी द्या. मग पोरांना तुम्ही समजून घ्या, तुम्हाला जर लग्न करायचं असतील तर गळ्यामध्ये हे लायसन घालावं लागेल आमच्यासारखं. वस्तुस्थिती महाराज. आणि काय महाराज 10-10, 15-15 वर्षाची पोरग दारू प्यायला लागली हो, व्यसनाधीन व्हायला लागली महाराज. अरे लोक पहिले काजू बदाम खायचे, आता महाराज काजू बदाम अजिबात नाही. काजू बदाम सोडून आता गुटखा प्रसिद्ध झाला. काजू बदाम सोडून आता गुटखा प्रसिद्ध झाला. अजय, अक्षय, शाहरुख सुद्धा विमलच खा म्हणाला. अरे बंद झाल्या शिक्षण जाहिराती, बंद झाल्या शिक्षण जाहिराती, जुगार प्रसिद्ध झाला. हिंदी मराठी कलाकार सुद्धा मला रमेश खेळा म्हणाला. काय रमेश खेळा म्हणाला? अरे दारूमुळे महाराज कपरीवाला सुद्धा, जारीवाला सुद्धा इतका श्रीमंत झाला, इतका श्रीमंत झाला. पण या व्यसनामुळे माझ्या भारताचा तरुण मात्र वाया गेला, तरुण मात्र वाया गेला महाराज. काय दारू प्यायला लागली 10-10, 15-15 वर्षाची पोरं तुमची. अरे दारू जर प्यायची असेल ना, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची मावळी आहात. या नारदाच्या गाडीवरती तुम्हाला एका दारूचं नाव सांगते, ती दारू प्या. तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय महाराज राहणार नाही. कोणती दारू प्यायची? अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पी हुई आज शाम पी उतर जाएगी, लेकिन मैं हरिनाम का पहला तो पे कर दे, तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी, तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी. दारू प्यायची ना महाराज, हरिनामाची दारू प्या. गावातील जेवढी काही दारूची दुकान आहेत तेवढे हात जोडून महाराज गावातल्या तुम्हीच आधी शक्ती आहात, तुम्हीच महाराज आधी मायात. गावातील दारूची दुकानं तुमच्यामुळेच बंद झाली पाहिजे. आपल्याला माहिती ना, आपल्या घरातला मुलगा, आपला डवरा, आपला जो कोणी करता पुरुष आहे कुठं जातोय, त्यांची सगळी दारू सोडण्याची ताकद मार तुमच्या हातामध्ये. अजिबात कुठलाच महाराज आपल्याला सर्व देश आपला गिरीवेशनी करायचा आहे. दारू पिणारी म्हणतील आणि एवढी मोठी पट्टी भरली आणि सगळी पट्टी त्यांच्यामुळेच आहे बरं का महाराज. दारू पिणारा एवढा एकही सुद्धा इमानदार राहणार नाही. एवढी इमानदार माणसं असतात दारू पिणारे, तुम्हाला काय सांगायचं. पण महाराज या तुमच्या दारूमुळं, या व्यसनामुळं, दारू ही एक अशी वेश्या आहे, मला त्याला कोणत्याच गोष्टीची लाज नाही. त्या दारूमुळे तुमचा उभा आयुष्य, उभा संसार, सोन्याचा सारखा संसार तुमचा उद्ध्वस्त व्हायला लागला महाराज. अरे तरण्या बाण वयामध्ये त्या कपाळाचं महाराज कुंकू पुसल्या चाललंय, ती बाई खलास व्हायला लागली महाराज. पोरं तुमची 4-4, 5-5 वर्षाची पोरं तुमची महाराज पोरकी व्हायला लागली. तुम्हाला बायको भेटेल रे, पण चिमुरड्या लेकरांना आई भेटणार नाहीचा विचार केला तर तुमचं आयुष्य सुधरेल. हात जोडून पाया पडून विनंती आहे तरुण वर्गांना माझा, दारू पिऊ नका. घरली सेवा याच ठिकाणी समर्पित करते. ज्यांनी मला ज्ञान दिलं, माझे गुरुवर्य श्री त्र्यंबकेश्वरजी महाराज कोरडे गुरुजी यांच्या चरणी सेवा समर्पित करते. माझी पती परमेश्वर विठ्ठल महाराज शिंदे यांच्या सुद्धा चरणी सेवा समर्पित करते. आणि तुमच्याच गावचं रत्न असतं मला फक्त दादा, बाहेर गावचे आहेत का? दादांचं नाव घ्यायचं राहिलं. काय नाव तुमचं? ज्ञानेश्वर महाराज. बघा साक्षात माऊली या ठिकाणी अवतरले. तेवढा अंगामध्ये गुण असून सुद्धा सभ्यपणा असणं याला फार मोठी ताकद म्हणतात. दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या सुद्धा चरणावरती सेवा समर्पित करते. आधी करून सर्व तुम्ही श्रोते वर्ग, माझ्या मुखारविंदातून कोणाला शब्द अपशब्द लागला असेल तर माझ्या वाणीचे दोष तुमचं मुलबाळ म्हणून या ठिकाणी मला माफ करा. झालेली सेवा
सर्वांच्या चरणी हनुमंतरायांच्या चरणी पुनश्च सेवा समर्पित करते आणि सेवेला पूर्ण करते. ज्ञानेश्वर माऊली लाडराज माऊली तुम्हारा ज्ञानेश्वर माऊली लाडराज माऊली तुम्हारा